हॅलो गायज, वेलकम टू व्हीएस फिटनेस चॅनल. मी विशाल समुद्रात तुमचं स्वागत करतोय व्हीएस फिटनेस चॅनल मध्ये. आणि तुम्ही बघताय आपला डे आजचा 32 डेज म्हणजे 32वा दिवस. आणि 32च्या दिवशी तर तुम्ही बघू शकता वाजले साधारणतः 11:30चा टायमिंग होतोय, 11-11:30. आणि तुम्ही बघू शकताय समुद्राला आज एक वेगळंच तुफान आलेलं आहे. आणि समुद्र एक वेगळ्याच प्रकारचा लेवलला आज लाटा वगैरे जास्त येत आहेत. तर तुम्ही बघू शकता नवीन वर्षाचं तुम्हाला सुद्धा याच जोशाने तुम्हाला सुद्धा तयारी करायचं आहे आणि तुम्हाला सुद्धा एक फिटनेसकडे पाऊल उचलायचं आहे. तर गाईज तुम्ही बघू शकताय आपण कसं वर्कआउट करतोय काय नाही. तर तुम्ही सुद्धा नवीन वर्षाला असंच एक जोश, ज्यावेळेस आपण एखादी गोष्ट बोलतो की नवीन वर्ष चालू करणार आहे, 1 तारखेपासून चालू करणार आहे, पुढच्या वर्षी चालू करणार आहे, तर गाईज ते टाइम आलेला आहे. आणि तुम्ही सुद्धा स्टार्ट करा, जेणेकरून तुम्हाला सुद्धा नवीन वर्षामध्ये काहीतरी सरप्राइझिंग भेटेल आणि तुम्ही सुद्धा एक स्टार्ट कराल. गाईज भेटूया आपण व्हिडिओमध्ये. तर गाईज नवीन वर्षाचं मोटिवेशन बरोबर त्याचनुसार एक आणि नवीन वर्षाचं एक आपल्याला एक चॅलेंज आलेलं आहे, ते म्हणजे पोलीस भरतीचं. आणि पोलीस भरती आता आहे आपल्याकडे 30 ते 35 दिवसावर तर पोलीस भरती होणार आहे. आणि त्याचनुसार गाईज तुम्ही सुद्धा लक्षात ठेवा की हे दिवस खूप महत्त्वाचे असतात. आणि 30-35 दिवसाच्या काळामध्ये आपल्या बॉडीला खूप इंजुरीचं प्रमाण जास्त होतं. आपण व्यवस्थित डाएट वगैरे घेत नाही, त्यामुळे आपल्या बॉडीला पेन वगैरे होण्याची शक्यता असते. तर गाईज तुम्ही होता होईल तेवढं तुमचं प्रोटीन इंटेक वाढवा आणि व्यवस्थित कूलडाऊन वगैरे बॉडी करत जावा. त्यानुसार तुमच्या बॉडीला काही स्ट्रेस नाही येणार आणि तुमची बॉडी कुठे पेन नाही होणार. तर गाईज हे खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. तर या गोष्टीकडे तुम्ही लक्ष द्या आणि तुम्ही सुद्धा तयारी लागा. जर पोलीस भरती करत असाल तर व्हेरी नाईस. आणि नाही जरी करत नसाल, भरतीची तयारी करत जरी नसाल, तर तुम्ही फिटनेस तरी राहा. फिटनेस होण्यासाठी तुम्ही तयारीला लागा. आणि गाईज असंच गाईज भेटू उद्या. 2025 पण गेला, 26 पण जाणार, पण 2026 कसा घालायचा ते फक्त तुझ्या हातात आहे बाबा. त्यासाठी वेळ नको घालू. वेळ हा कुणासाठीच थांबत नाही. आणि जो वेळाचं महत्त्व देतो, वेळ त्यालाच महत्त्व देतो. तर फक्त हे तुझ्यासाठी बाबा.